नारायणगडाला मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा झाला। त्या ठिकाणी प्रचंड चिखल आणि गारा झाला, त्यामुळं बऱ्याच गाड्या फसत होत्या। जेवण होतं, पाणी होतं, पण खाली बसायला जागा नव्हती। प्रचंड काही लोकांना त्रास झाला, पण त्यांनी कुठल्याही पद्धतीने म्हणजे आदल्या दिवशी रात्री कसे कसे आले, सायकल घेऊन आले, बैलगाडी घेऊन आले, टू व्हीलर आणली, फोर व्हीलर आणली, ट्रॅक्टर आणलं, तर त्या प्रत्येक बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। हे व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते होतं। सर्वांना जय शिवराय। मी सचिन हावळे पाटील। संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा जो पहिला दसरा मेळावा ठेवला होता नारायणगडावर, आणि त्या नारायणगडाचा दसरा मेळावा मराठ्यांनी जात हारू दिले नाही। प्रचंड ताकदीने इतके मराठे कधीच न भूतो न भविष्यती कधीच कुणी बघितले नाही। पण या ठिकाणी असं झालं, सरकारला फुटलाय घाम, कारण मराठ्यांनी सर्व केलं जाम, अशी परिस्थिती झाली होती। आम्ही त्या स्टेजवर मी बघितलं, त्या स्टेजवरून बघितलं जवळपास 1 ते 1.5 कोटी समाज बांधव हे सभा ऐकत होते। आणि जेवढे गडाकडे येणारे रस्ते आहे, अहिल्यानगर कडून असेल, बीड कडून असेल, छत्रपती संभाजीनगर, पाडळसिंगी वगैरे इकडून येणारे असतील, पैठण शिरूर वरून येणारे असतील, सर्व रस्ते 30-30 किलोमीटर पर्यंत जाम होते। ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील स्टेजवर आले, त्यांनी भाषण केलं, निघून गेले, तरीही त्याच्यानंतर 5 ते 6 तास लोक म्हणजे आले होते वेळेवर, सभेच्या टायमिंगवर। पण सभा संपून 4-4, 5-5 तासानंतर समाज बांधव 30-30 किलोमीटर पासून पायी येताना बघितले। त्या सर्व बांधवांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। त्या सर्व ज्यांच्या गाड्या नादुरुस्त झाल्या, हजारो गाड्या नादुरुस्त झाल्या, पंक्चर झाल्या, ब्रेक फेल झाल्या, लहान लहान बालक आले, माता भगिनी आल्या, वयस्कर आले, 18 पगड जातीचे समाज बांधव आले, त्यात मुस्लिम, दलित, धनगर, ओबीसी, आदिवासी 18 पगड जातीचे समाज बांधव आले। त्यांनी दाखवून दिलं मराठ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, आणि मराठ्यांनी मराठ्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःचा पेट्रोल डिझेल टाकून, घरच्या चटणी भाकरी घेऊन, स्वतः आणि 4-4, 5-5 जणांना पुरेल इतका आहार घेऊन मराठे त्या ठिकाणी आले। अक्षरशः सभेच्या आदल्या दिवशी रात्री मी रात्रभर जागी होतो। सकाळी 5 वाजेपर्यंत मी बघितलं, अख्खा 900 एकर रात्रीच फुल झालं होतं। इतकी मराठे आले होते आदल्या दिवशी रात्री। काही लोकांनी, काही समाजकंटकांनी आमच्या रस्त्यामध्ये खोडा घालण्याचं काम केलं। रस्ते गाड्या आडव्या लावल्या, बॅनर्स फाडण्यात आले। आमचे जे समाज बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत होते, त्यांना चुकीचे रस्ते दाखवण्याचं काम केलं। पण मराठ्यांचा जरी रस्ता भरकटवण्याचं तुम्ही काम केलं, पण मराठा हा भरकटत नाही। विचारापासून मराठा जागृत झालेला आहे। मराठ्यांना आम्ही सांगितलं होतं शांततेत यायचं आणि जायचंही शांततेत। कोट्यवधीच्या संख्येने मराठे आलेही शांततेत आणि गेलेही शांततेत। हा आमचा इतिहास आहे। लढवय्या जाते, पण शांततेत क्रांती कशी आहे ती आम्ही दाखवून दिलेली आहे। ती जरांगे पाटलाच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलेली आहे। त्यामुळं मराठ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आला होता, आणि या गेंड्याच्या कातडीच्या या राजकारण्यांना जो गैरसमज झाला होता, मराठा ही आपली वोट बँक आहे, पिढी जात, मराठे जात नाही कुठं, तर सगळ्यांनी दाखवून दिलं। इतरांच्या दसरा मेळाव्याला मराठे गेले नाहीत, मराठे आले मराठ्यांच्या दसरा मेळाव्याला, मराठ्यांच्या धाकट्या पंढरीला, नारायणगडाला मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा झाला। मी महंत नारायणगडचे जे महाराज आहेत, शिवाजी महाराज, यांचे आपण सर्वांनी धन्यवाद द्यायला पाहिजे। त्यांनी इतकं व्यवस्थित नियोजन केलं। संस्थांचे जे कर्मचारी असतील, जे भक्तगण असतील, कित्येक दिवसापासून राबतायत। पंचक्रोशीतले, नारायणगडाच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतले असतील, गावखेड्यातले, प्रत्येक गावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले बांधव पूर्ण ताकदीने मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत होते। आणि युद्धभूमी म्हणजे आता काही शस्त्रांनी लढाया नाही, पण एकीचं दर्शन या युद्धभूमीवर तुम्ही सर्वांनी केलं। त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे। रात्री मी 3 वाजेपर्यंत बघितलं, सभा संपून जाताना 30-30 किलोमीटर, 40-40 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम होती। कित्येकांना पाणी मिळालं नाही, कित्येकांना जाताना जेवणाची गैरसोय झाली। त्या बांधवांची आम्ही जाहीर माफी मागतो, कारण ट्रॅफिक जाम असल्यामुळे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही। कित्येक गाड्या नादुरुस्त झाल्या। रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत स्वतः आम्ही फोन करून बऱ्याच गाड्यांना मेकॅनिक मिळवून दिले।
काही लोक अजूनही रस्त्याने आहेत, पण एकही समाज बांधव रडला नाही, त्यांना गाऱ्हाणे केले नाही की माझी परेशानी झाली. कारण ते आले होते स्वतःच्या लेकरा बाळांसाठी, येणाऱ्या पिढ्यांच्या आरक्षणासाठी, मराठ्यांच्या अस्तित्वासाठी, 18 पगड जातीच्या एकत्रीकरणासाठी, आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यांना सार्थ अभिमान आहे. याची देही याची डोळा, याची देही याची डोळा, तो आनंद सोहळा मी स्वतः वर स्टेजवरून मी बघितलं, मी दादासोबत बघितलं, आणि दादाचे डोळे अक्षरशः पाणावले, गहीवरले. त्यांनी दंडवत घालून सगळ्यांना आभार व्यक्त केले. इतके मराठे म्हणजे आदल्या दिवशी रात्री कसे आले, सायकल घेऊन आले, बैलगाडी घेऊन आले, 2 व्हीलर आणली, 4 व्हीलर आणली, ट्रॅक्टर आणलं, छोटा हत्ती आणली, आयशर आणली, काय नाही आणलं. मराठे ज्यांना गाड्या नाही मिळाल्या त्या पायी आले, स्वखर्चानं आले. इतकी वेदना कधीच कोणी बघितली नाही. त्यामुळंच म्हणतो सरकारला फुटलाय घाम, कारण मराठ्यांनी सगळं केलं जाम. इतका न भूतो न भविष्यती, चंद्र सूर्य असेपर्यंत मराठ्यांचा हा विश्व रेकॉर्ड कोणी तोडू शकत नाही. मराठ्यांचं गौरवशाली नाव आहे, म्हणून देश सेवेमध्ये मिलिटरीमध्ये मराठा बटालियन आहे. देशाच्या संरक्षणासाठी असेल, माता भगिनीच्या संरक्षणासाठी असेल, सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी हा मराठा लढत आहे. पण या गेंड्याच्या कातडीच्या पुढाऱ्यांनी मराठ्यांना हलक्यात घेतलं. 2 दिवसा अगोदर 15 जाती जेव्हा ओबीसी मध्ये समाविष्ट केल्या आणि आमच्या विरोधात काही जे बांडगुळ बसवले होते त्यांनी त्याला विरोध केला नाही. म्हणजे विरोध कुणाला होता? फक्त मराठा जातीला होता. हे सगळं लक्षात आलं. त्यामुळं सगळे लोकांना माहिती आहे कोण काय करतंय. तुम्ही किती जरी भरकटवण्याचं काम केलं, मराठा हा भरकडत नाही. तुम्ही किती जरी मटण खाऊ घातलं, पण म्हणजे असं एक आमचे मराठे खातील कुणाचंही मटण, पण दाबतीन मनोज जरांगे पाटील सांगतील ते बटन. मराठ्यांच्या अस्तित्वासाठी सगळे हात जे झटले त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जरांगे पाटील यांनी कालच आभार व्यक्त केलेले आहे. कुणी ट्रॅक्टर दिलं, कुणी पाण्याचे टँकर दिले, पाण्याच्या बॉटल गावागावातून आणल्या, जेवण गावागावातून आणलं. आमच्या मायमावल्यांनी प्रत्येकीने घरातून बनवलेल्या चटणी भाकरी असेल त्या पाठवल्या. फक्त एवढं झालं, निसर्गाने पावसाने आदल्या दिवशी म्हणजे आम्ही जे 900 एकर प्लेन केलं होतं, टेबल टॉप केलं होतं, साफ केलं होतं, पावसामुळे त्या ठिकाणी प्रचंड चिखल आणि गारा झाला. त्यामुळं बऱ्याच गाड्या फसत होत्या. आदल्या दिवशी रात्री मी स्वतः बघितलं, जेवण होतं, पाणी होतं, पण खाली बसायला जागा नव्हती. तर उभं राहून त्या लोकांनी खाल्लं. काही लोक रात्रभर जागे होते. ज्या मायमावल्या आल्या, आमच्या लहान लहान बालक आले, वयोवृद्ध आले, 18 पगड जातीचे बांधव आले. काटा येतो, अक्षरशः अंगावर काटा येतोय. कधीच तुमचे हे उपकार आम्ही विसरू शकणार नाही. इतकं तुम्ही आलेही शांततेत आणि गेलेही शांततेत. कारण आपलं ठरलं होतं यायचंही शांततेत आणि जायचंही शांततेत, आणि तुम्ही शांततेचं दर्शन घडवलं त्याबद्दल. आणि अजूनही काही समाज बांधव रस्त्याने आहेत. प्रचंड काही लोकांना त्रास झाला, पण त्यांनी कुठल्याही पद्धतीने निराशा दाखवली नाही. त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत विनंती आहे, त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आम्हाला त्यांचे जाहीर आभार मानायचे आहे, आणि जी गैरसोय झाली असेल त्याबद्दल माफी मागायची आहे. तर त्या प्रत्येक बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हे व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते होतं, कारण लाखो बांधव हे झटत होते. प्रत्येक व्यक्ती, येणारा व्यक्ती हा स्वयंसेवकाच्या भूमिकेत होता. आपण विश्व रेकॉर्ड केले, जागतिक लेवलचे, म्हणजे सगळ्यात मोठी आशिया खंडातली, जगातली सगळ्यात मोठी सभा आपण घेऊन दाखवली. आणि अजून एक रेकॉर्ड काल आपण केला. जवळपास 1.5 कोटी लोकांनी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा विश्व रेकॉर्ड आपण केला. म्हणजे सगळे रेकॉर्ड हे मराठ्यांनी करून दाखवले. आणि अजून एक रेकॉर्ड केला, 18 पगड जातीचे बांधव एकत्र आणून एक विचाराने, पूर्ण ताकदीने आणण्याचा, स्वखर्चाने येण्याचे, हे सगळे रेकॉर्ड आपण करून दाखवले. काही लोकांनी स्वतःच्या ज्या गाड्या होत्या त्यांचं येणं नाही झालं, त्यांनी आपली गाडी आपल्या बांधवांसाठी दिली, ते त्या ठिकाणापर्यंत आले. त्यांचेही आभार व्यक्त करतो. ज्यांनी जेवण आणून दिलं त्यांचे आभार, ज्यांनी पाणी आणून दिलं त्यांचे आभार, ज्या डॉक्टरच्या टीम
ठिकठिकाणी होत्या, त्यांनी देवदूताचं काम केलं. कुणाला चक्कर आल्या, प्रचंड आरोग्याचा त्रास बऱ्याच जणांना झाले, त्यांना ताबडतोब आपण इलाज दिले. आपण काही लोकांना आव्हान केलं होतं की अत्यावश्यक जे मेडिसिन असतील ते सोबत ठेवा, त्यांना त्याचं काम पडलं नाही. पण आपला बांधव जेव्हा बिमार पडला त्याच्यापर्यंत त्यांनी ते काम, त्या मेडिसिन पोहोचवण्याचं काम केलं. इतका विशाल, म्हणजे तुम्ही फक्त सगळ्यात मोठं जर काम केलं असेल तर मराठ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता आणि मराठा जात ही तुम्ही हरू दिली नाही. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास तुम्ही तो पुन्हा गौरवान्वित केला आणि आमच्यासारख्या सेवकाला तो सोहळा, याची देही याची डोळा पाहण्याचा जो सौभाग्य मला लाभलं. आणि जे समाज बांधव त्या ठिकाणी आले नाही, त्यांनी जे आले होते त्यांना विचारा, कारण त्यांचेही डोळे पाणावले, तेही गहिवरले, त्यांनी बघितलं तो अनुभव, तो सुवर्ण क्षण तुम्ही त्या लोकांना विचारा. इतका ताकदवान समाज, इतका बलाढ्य समाज. आता कळाला असेल विरोधकांना, अरे हे मराठी आहे किती, येतेत कुठून, जातेत कुठं, कशामुळे येते ते मराठी, हे त्यांना कळल. या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला, राजकारण्यांना. आणि जर यांना कळालं नाही तर मनोज जरांगे पाटील यांनी काल सांगितलं. आता काही लोक, काही विरोधक हे म्हणतील एवढे लोक आले मग साध्य काय झालं, काही तर बोलले नाही. मनोज जरांगे पाटलांनी काही भूमिका सांगितली नाही. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं नारायणगडाचा हा मेळावा, ही सभा ही अराजकीय आहे, इथं राजकीय घोषणाबाजी होणार नाही. पण फक्त एक संदेश मनोज दादांनी दिला की जर आचारसंहितेच्या अगोदर आमच्या मराठ्यांना आरक्षण दिलं तर ठीक, नाही दिलं तर सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांच्या मनामध्ये जे आहे ते मी करणार. त्याच्यामधून सगळ्यांना समजून गेलं मनोज दादा करणार काय. त्यामुळं कुणीही यांच्या ह्या विरोधकांच्या, ट्रोल करणाऱ्यांच्या, गैरसमज पसरवणाऱ्यांच्या, जाती जातीत भांडणं लावणाऱ्यांच्या नादी न लागता मनोज जरांगे पाटील एक बंदा काफिये, एका माणसाने सगळ्याला वाकवलं, झुकवलं, मुजरे करायला लावले. आणि तुमच्यासारखे गरजवंत लोक, जे स्वाभिमानी लोक जे आले ते मावळे, जे गेले ते कावळे. आपलेच काही आमदार, खासदार, मंत्री हे इतर ठिकाणी गेले, त्यांना आपल्याला कोणाला नाव घ्यायचं नाही. याच लोकांनी आपल्या जातीची वाट लावलेली, आपले स्वकीयांनी आपला घात केलेला आहे. छत्रपती शिवरायांनी ज्या वेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनाही विरोध करणारे आपले स्वकीय होते, पण इतर जाती धर्माचे समाज बांधव हे छत्रपती शिवरायांच्या पाठीशी होते. त्यामुळं हे सुंदर हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. आमचे बापजादे या स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळेस होते की नव्हते आम्हाला माहीत नाही, पण या चळवळीत, या 18 पगड जातीच्या मनोमिलनामध्ये जे आमचे हात लागत आहेत, आमच्या येणाऱ्या पिढ्या नक्कीच अभिमानाने सांगतील आमचे बापजादे लढले आणि त्यांनी हे करून दाखवलं. हे याच्यात आमच्या बापजाद्यांनी मावळ्याची भूमिका केली, सेवकाची भूमिका केली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि फक्त एक करा, त्या सर्व बांधवांना आम्हाला धन्यवाद द्यायचे. त्या सगळ्यांची ज्यांची गैरसोय झाली त्यांची माफी मागायची. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय शिवराय.